गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण सजीवांची लक्षणे पाहूया. काय पाहूया? पहिलं लक्षण घेऊया आपण श्वसन. श्वसन संक्षिप्तरित्या आपण सजीवांची लक्षणं पाहूया. सजीव हे आपल्या शरीरामध्ये कोणता वायू घेतात? आतमध्ये ऑक्सिजन घेतात. बाहेर कोणता सोडतात? कार्बन डायऑक्साइड. म्हणजे आपल्या नाकावाटे शरीरामध्ये ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे याला म्हणतात श्वसन. तर श्वसन करणे हे सजीवांचं लक्षण आहे. बरं, मग झाडं सुद्धा श्वसन करतात का? करतात. प्राणी श्वसन करतात का? करतात. मासे सुद्धा श्वसन करतात. कशाद्वारे करतात मासे श्वसन? कल्ल्याद्वारे. मासे कल्ल्याद्वारे श्वसन करतात. ठीक आहे. तर ह्या प्रकारे सजीवांचं पहिलं लक्षण जे आहे ते श्वसन करणे असं आहे. आणि श्वसनाद्वारेच हे सजीव आपल्या जीवनाच्या विविध क्रिया करत असतात. मग त्यात म्हणून श्वसन करणे हे सजीवांचं लक्षण आहे. दुसरं लक्षण आहे उत्सर्जन करणे. उत्सर्जन म्हणजे काय? उत्सर्जन म्हणजे सजीव आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात. आपल्या शरीरातले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात, त्याला उत्सर्जन म्हणतात. मग हे उत्सर्जन सजीव कशाद्वारे करतात? तर साधारणतः बघा, उत्सर्जन करत असताना एक लक्षात ठेवा, आपण जे उत्सर्जन करतो पहिलं घामाद्वारे पण उत्सर्जन करतो. आपला जो घाम असतो, घामाद्वारे आपण अनावश्यक भाग शरीराच्या बाहेर टाकू शकतो. दुसरं उत्सर्जन कसं असतं? तर आपण आपल्या शरीरामधले जे अपचन झालेले, पचन न झालेले जे पदार्थ आहेत, अपचन असलेले पदार्थ आहेत, ते आपण शरीराद्वारे बाहेर टाकत असतो. मलमूत्राद्वारे आपण बाहेर टाकतो. ते सुद्धा काय? एक प्रकारचं उत्सर्जन आहे. म्हणून मलमूत्र हे जो भाग आहे हा उत्सर्जनाचा भाग आहे. जर उत्सर्जन नाही केलं तर काय होईल? उत्सर्जन जर आपण नाही केलं तर मग मात्र आपल्या शरीराची क्रिया ही पूर्ण होणार नाही. आपण अनेक आजाराला बळी पडू शकतो. वनस्पती सुद्धा उत्सर्जन करतात. काही वनस्पती खोडाद्वारे उत्सर्जन करतात, काही वनस्पती पानांद्वारे उत्सर्जन करतात. खोडावर आपण बघतो, बाबळीच्या खोडावर काय असते? डिंक. काय असते? डिंक. हा डिंक म्हणजे त्यांचा उत्सर्जन केलेला पदार्थ आहे. तो आपल्या उपयोगाचा आहे. डिंकाचे लाडू खातो की नाही आपण? खातो की नाही डिंकाचे लाडू? पण तो वनस्पतीचा कोणता भाग आहे? उत्सर्जन केलेला. त्यांच्यासाठी तो कामाचा आहे का? नाही. पण आपल्यासाठी कामाचा आहे. आपण उत्सर्जन केलेले पदार्थ आपल्या कामाचे आहेत का? पण त्यांच्या कामाचे आहेत. त्यांना खत म्हणून मिळते ना? मिळतं का नाही? तर उत्सर्जन हे अशा प्रकारे होत असते. जे आपल्या कामाचं नाही ते बाहेर टाकणे ते उत्सर्जन. समजलं? बघा, त्यानंतर पुढं जे आपण बघूया की सजीवांचं एक लक्षण आहे. पुढचं एक लक्षण आहे चेतन क्षमता. सजीवांचं पुढचं लक्षण आहे चेतन क्षमता. यालाच आपण चेतना क्षमता असं सुद्धा म्हणतो. चेतना क्षमता. चेतना क्षमता म्हणजे काय? जेव्हा आपण बघा, एक दगड आहे, तर दगडाला आपण चिमटा घेतला, दगड रडतो ना? रडत नाही. मोठा रडतो का दगड? नाही. पण आपला चिमटा घेतल्यावर आपण आपला जाणीव होते. आपल्याला चिमटा घेतल्याची जाणीव होते. आपल्याला कळते की मला चिमटा घेतलाय. आपल्या मेंदूपर्यंत त्या संवेदना जातात. सजीवांना हे कळते, निर्जीवांना हे कळत नाही. म्हणून चेतन क्षमता यालाच म्हणायचं. जेव्हा त्याला एखादी चेतना दिली तर त्याला तो प्रतिसाद देतो. सजीव हे चेतनेला काय करतात? प्रतिसाद देतात. त्याला म्हणायचे चेतन क्षमता. बरं, वनस्पती तशी प्रतिसाद देतात का? वनस्पती सुद्धा देतात. तुम्हाला एक वनस्पती माहित आहे का? टच मी नॉट प्लांट. त्याला इंग्लिशमध्ये आपण टच मी नॉट प्लांट म्हणतो. मिमोसा प्लांट म्हणतात. ते प्लांट कसं करते? ते वनस्पती कशी आहे? त्याच्या जवळ गेले ऑटोमॅटिक आपले पानं काय करतो? तो बंद करून देतो. आहे ना? हा. मग हे जे पानं बंद करतो तो,
तर याच्यावरून काय शो होतं, काय दिसतं की सजीवांमध्ये काय असतं, चेतन क्षमता असतात. एखादी जर त्यांना काही दिलं तर ते त्याला प्रतिसाद देतात. मला आता सांगा, आपण गोठ्यामध्ये गेलो, गायी पटकन उठतात किंवा हंबरतात, कुत्रा आपल्याकडे बघतो, कुत्र्याच्या जवळ गेलं तर शेपूट हलवतो, म्हणजे ते आपल्याला काय द्यायला एक प्रकारचा प्रतिसाद देत आहे. काय देतं आपल्याला, प्रतिसाद. आणि यालाच म्हणायचं चेतन क्षमता. काय म्हणायचं, चेतन क्षमता. मला सांगा, दगडात आहे का बरं अशी संवेदना? दगडा आपण बाय केलं तर बाय बाय करतो का तो? हॅलो हाय म्हणतो का? म्हणजे दगडामध्ये चेतन क्षमता नाही. हे लक्षात ठेवा. मग अशा प्रकारे सजीवांचं चेतन क्षमता हे एक लक्षण आहे. दुसरं आहे की हालचाल करणे. सजीव काय करतात, हालचाल करतात. बघा, निर्जीव हालचाल करतात का? मग एक जण म्हणेल की सर हवा आली तर हालचाल करतात ना, दगड पण जातो इकडे, पण स्वतःहून हालचाल करत नाही. दगड स्वतःहून जात नाही, पण हालचाल करणे हे सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे. त्यानंतर पुढचं जे आहे की प्रजनन करणे. बघा, सजीवांचं 5वं लक्षण आहे प्रजनन करणे. प्रजनन करणे. बघा, एक सजीव आपल्यासारखा दुसरा सजीव तयार करतो, याला म्हणायचं प्रजनन करणे. सजीव आपल्यासारखा दुसरा सजीव तयार होतो. एका वनस्पतीच्या बियापासून दुसरी वनस्पती तयार होते, त्याला म्हणायचं प्रजनन करणे. सजीवापासून दुसरा सजीव तयार होत असतो आणि ही सृष्टी अशाच प्रकारे चालू असते आणि यालाच म्हणतात प्रजनन करणे. हे सुद्धा सजीवाचं एक लक्षण आहे. यालाच पुनरुत्पादन म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला रिप्रोडक्शन म्हणतात. समजलं तुम्हाला हे? बघा, पक्षी अंडी घालतात, त्याच्यातून पिलांचा जन्म होतो, हे सुद्धा एक प्रजनन आहे. ओके, तर ह्या प्रकारे प्रजनन हे सजीवांचं लक्षण आहे. दुसरं एक आहे ठराविक आयुर्मान. सजीवांचं 6वं लक्षण आहे ठराविक आयुर्मान. आता ठराविक आयुर्मान काय आहे तर त्याविषयी आपण माहिती बघूया. पहा, सजीवांचं पुढचं लक्षण आहे ठराविक आयुर्मान. 6वं, ठराविक आयुर्मान. प्रत्येक सजीवाचं आयुर्मान ठरलेलं आहे. माणूस हा साधारणतः किती वर्ष जगतो? जवळपास 80, 90, 100 वर्षाच्या आसपास जगतो. 200 वर्ष जगतो का माणूस? नाही. माणसाचं आयुर्मान ठरलेलं आहे. कुत्र्याचं आयुर्मान सुद्धा ठरलेलं आहे. कुत्र्या 12 ते 18 वर्ष असं आपण बघा, 12 ते 18 वर्ष हे जे आयुर्मान आहे त्याच्यात माणसाची प्रौढावस्थाची वाढ होते, प्रौढावस्थेची सुरुवात असते. 12 ते 18 पर्यंतच अशा प्रकारे आपण करत असतो. बरं, शहामृग हा 50 वर्ष जगतो. किती वर्ष? 50. कोण? शहामृग. शहामृगाचं आयुर्मान हे 50 वर्ष आहे. इयर्स म्हणजे वर्ष. आणि ह्या प्रकारे आयुर्मान हे ठरलेलं असते. प्रत्येकाचं आयुर्मान ठरलं. तुम्हाला एक सांगतो, एक आश्चर्य आहे. एक गॅलापगोस नावाचा कासव आहे, गॅलापगोस. त्याचं आयुर्मान 150 वर्ष आहे. कासव आहे पण जगतो किती वर्ष? 150. तर प्रत्येकाचं असं आयुर्मान ठरलेलं आहे. 150 म्हणजे साधारण 170 वर्ष आहे. 150 पेक्षा जास्त आहे. 170 वर्षाचा गॅलापगोस हा एका बेटावर आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये एक बेट आहे गॅलापगोस नावाचं, आणि तिथे 170 वर्ष तो कासव जगतो. आपण जगतो का 170 वर्ष? नाही, कारण आपलं आयुष्य 170 वर्षाचं नाही. तर हे अशा प्रकारे हे. आणि एक कीटक सांगतो तुम्हाला, त्याचं नाव आहे मे फ्लाय नावाचा कीटक. कोणता? मे फ्लाय. लक्षात ठेवा, हा मे फ्लाय नावाचा जो कीटक आहे ना, याचं आयुष्य अत्यंत कमी आहे. याचं आयुष्य आहे साधारणतः बघा इतकं कमी आहे, भयंकर असं कमी आहे. त्याचं आयुष्य आहे 1 तासापासून 24 तासापर्यंत. काही 1 तासात जन्मतात, मोठे होतात, पिलांना जन्मतात, मरून जातात. काहीच 24 तास आहे, म्हणजे इतकं कमी. 24 तासातच जन्मतात, लहानाचे मोठे होतात, पिलांना जन्म देतात आणि नंतर म्हातारीवर मरून जातात. 24 तास त्यांचं आयुष्य. काहीचं ते 1 तासाचं. म्हणजे ही मे फ्लाय एक माशी आहे एक प्रकारची. अशा प्रकारे म्हणून याहून काय कळतं आपल्याला? याहून काय कळतं तर सजीवांना ठराविक आयुर्मान असते. आता मला सांगा बरं, त्या बेंचला काही ठराविक आयुर्मान आहे का? त्या घराला काही आहे का? नाही, कमी जास्त असू शकते.
तर ह्या पद्धतीनं आपण त्याला म्हणू शकतो की ठराविक आयुर्मान हे असते. त्यानंतर बघा अजून एक आहे पेशीमय रचना. पुढचं सजीवाचं वैशिष्ट्य आहे पेशीमय रचना. प्रत्येक सजीव हा लहान पेशीपासून बनलेला असतो. पेशी हा सर्वात लहान घटक आहे. सजीवाच्या शरीरातला सगळ्यात लहान घटक पेशी आहे आणि प्रत्येक सजीव हा पेशीपासून बनलेला असतो. निर्जीव वस्तू दगड, गोटे, खुर्ची, बेंच हे पेशीपासून बनलेले नसतात. पण प्रत्येक सजीव कशापासून बनलेला असतो? पेशीपासून बनलेला असतो. म्हणून पेशीमय रचना हे सजीवाचं लक्षण आहे. काही सजीव तर एकाच पेशीचे. सांगा बरं, एका पेशीचा सजीव कोणाला माहिती आहे का? एकच पेशी आहे, अमिबा. कोणता? अमिबा. अमिबा हा सजीव ज्याला फक्त एकच पेशी आहे. आणि माणसाला किती आहेत बरं? लक्षावधी अब्जावधी पेशीपासून मानव बनलेला आहे. माणूस हा बहुपेशी आहे. अमिबा एकाच पेशीचा आहे. त्याला निश्चित आकार नसतो. असा कोण्या आकारामध्ये असतो? आणि पाण्यामध्ये असतो अमिबा. असा कुठला आकार असतो? तो आकार नसतो त्याला. कसला आकार असतो? अनियमित आकार आहे. दुसरा एक असाच एक पेशी सजीव आहे, त्याचं नाव आहे पॅरामेशियम. काय नाव आहे त्याचं? पॅरामेशियम. तो सुद्धा एकाच पेशीपासून बनलेला असतो. पण हे लक्षात ठेवा की सजीव मोठा असो लहान असो, आंब्याचं झाड अब्जावधी पेशीपासून बनले, मानवाचं शरीर अब्जावधी पेशीपासून बनलेलं आहे. पण अमिबा मात्र पॅरामेशियम पात्र एकाच पेशीपासून बनलेलं आहे. म्हणून पेशीमय रचना, पेशीचं शरीर हे कोणाचं लक्षण आहे? मग कोणाचं लक्षण आहे? सजीवांचं लक्षण आहे. निर्जीव बनतो का रे असं? निर्जीव बनत नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे की सजीवाला अन्नाची गरज असते. सजीवांना कशाची गरज असते? अन्नाची. अन्नाशिवाय सजीव जगू शकत नाही. असा कोणता सजीव आहे का जो अन्न खात नाही? अन्नाशिवाय तो जगू शकत नाही, हे पण लक्षात ठेवा. म्हणून हे सजीवांचं 8वं वैशिष्ट्य आहे. सजीवांना अन्नाची गरज असते. निर्जीवांना असतो का रे? नाही. अन्नाची गरज असते. दगडाला अन्न लागते का? नाही. झाडाला अन्न लागते का? झाडाला लागत नाही. हा, झाड हे वनस्पती आहे, सजीव आहे. झाडाला अन्न लागते. आणि झाड हे अन्न कशापासून तयार करते? पानामध्ये तयार करते. आणि कशाच्या मदतीनं करते? सूर्यप्रकाशाच्या मदतीनं तयार करते. कार्बन डायऑक्साईड घेऊन तयार करते. तर त्याला पण सजीवाची म्हणजे अन्नाची गरज आहे सजीवांना, आहे की नाही? माणसाला पण अन्नाची गरज आहे. फक्त झाडांमध्ये आपल्यात फरक असा आहे की झाडं स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, आपण स्वतः करत नाही. झाडांना तयार केलं खातो. हा, फक्त आपण शिजून ठेवण्याचं काम करतो किचनमध्ये. आणि शेवटचं सजीवाचं लक्षण बघूया, ते म्हणजे वाढ. सजीवांचं 9वं वैशिष्ट्य काय? वाढ. सजीवांची वाढ होते, निर्जीवांची वाढ होत नाही. कितीतरी वर्षापासून हा बेंच तसाच पुढे वाढला का? नाही. तुम्ही मात्र पहिला असताना लहान लहान होता, रडत रडत आलात. आता किती मस्तपैकी मोठे मोठे झालात. काही जण झाडासारखे व्हायले, काही जण नारळासारखे व्हायले, आहे की नाही? आणि काही जण लहान तसेच आहे. म्हणजे सजीवांचं वैशिष्ट्य काय? मग वाढ होणे. समजलं का सगळ्यांना? मग ही झाली सजीवांची लक्षणे. ही लक्षणे ज्यांच्यात आहे त्याला म्हणायचं सजीव, आणि ही लक्षणे ज्यांच्यात नाही त्याला म्हणायचं निर्जीव. आता मग मला सांगा, तुम्ही सजीव आहात की निर्जीव? तुमच्यात हे लक्षणे आहेत का सगळी? मग ही सजीवाची लक्षणे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपण इथं थांबूयात. ओके.